मुंबईतून एक मोठी बातमी येते। NSCIच्या वरळीतील लाईव्ह म्युझिक कॉन्सर्ट दरम्यान एकाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक बातमी समोर येते। मृत्यू झालेल्या तरुणानं मोठ्या प्रमाणात मद्यप्राशन केलं होतं। त्याच्यासोबतच्या एका तरुणीलाही अस्वस्थ वाटू लागल्यानं तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले। मुलीची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळते। दोघांनीही मोठ्या प्रमाणात मद्यप्राशन केलं होतं आणि गर्दीमुळे दोघांनाही अस्वस्थ वाटू लागलं। गोरेगाव नेस्को प्रकरणानंतर ताडदेव पोलिसांनी वरळी डोम येथील कार्यक्रमांना परवानगी नाकारली होती। मात्र या कार्यक्रमासाठी वरिष्ठ पातळीवरून परवानगी देण्यात आली होती अशी माहिती सूत्रांनी दिली आहे। आपले प्रतिनिधी सूरज सावंत सध्या आपल्या सोबत आहेत। सूरज, हे तरुण तरुणी नेमके कोण होते आणि आता अर्थात एक महत्त्वाची अपडेट येते की या दोघांनी मद्यप्राशन केलं होतं। पोलिसांकडून काय माहिती मिळते? नक्कीच आपण या पाहिलं तर गोरेगाव नेस्को नंतरची ही मोठी घटनाच म्हणावी लागेल। यामध्ये वृषभ महेंद्र गांगुर्डे हा माहीमध्ये राहणारा 28 वर्षीय तरुण आहे, ज्याचा या संपूर्ण यामध्ये मद्यप्राशन त्याने मोठ्या प्रमाणात केले होते आणि त्याचबरोबर ती त्या ठिकाणी मोठी झालेली गर्दी होती, त्यामुळे गुदमरून देखील त्याचा मृत्यू झाल्याचा संशय हा पोलिसांकडून व्यक्त केला जातोय। मात्र गोरेगावच्या घटनेनंतर अशा मोठ्या इव्हेंट्सला परवानगी न देण्याबाबतच्या सूचना होत्या किंवा दिल्याही जात नव्हत्या। वरळीमध्ये डोममध्ये अनेक कार्यक्रम यामुळेच रद्द करण्यात देखील आलेले होते। मात्र या कार्यक्रमाला परवानगी कुठल्या आधारावरती देण्यात आली होती हा प्रश्न उपस्थित केला जात आहे। दुसरीकडे मिळालेल्या माहितीनुसार या कार्यक्रमाला देखील स्थानिक पोलिसांकडून पहिल्यांदा परवानगी नाकारण्यात आली होती, मात्र दुसऱ्या वेळी वरिष्ठांच्या सूचनांनंतर या कार्यक्रमाला परवानगी देण्यात आल्याचं कळतंय। त्यामुळे नेमकं या कार्यक्रमाला का परवानगी देण्यात आली आणि त्या संदर्भातली खबरदारी का घेण्यात आली नाही आणि इतक्या गांभीर्याची घटना जी घडलेली आहे गोरेगाव नंतर कुठलाच धडा मुंबई पोलिसांनी घेतला नाही का असा सवाल हा या ठिकाणी उपस्थित केला जात आहे। त्यामुळे अशा घटनांना नेमकं केव्हा आळा घालण्यात पोलिसांना यश येणार आहे हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं राहणार आहे, कारण या घटना एक झाल्यानंतर तरी मुंबई पोलिसांनी या संपूर्ण गोष्टीतनं धडा घेणं अपेक्षित होतं। मात्र दुसरीकडे पुन्हा एकदा वरळीमध्ये तीच घटना घडते, त्यामुळे मुंबई पोलीस नेमकं करते का असा सवाल या ठिकाणी उपस्थित होतोय। मुळातच या कार्यक्रमाला परवानगी कशी मिळाली हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे। सूरज, या संदर्भात तुमच्याकडून अपडेट जाणून घेत राहू। सध्या धन्यवाद या माहितीसाठी।